गुड मॉर्निंग, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळेजण? नक्की कॉमेंट करून सांगा. आज आहे 26 तारीख. टाईम होतो आहे 12:19 आणि ऑर्डर लागली आहे कामोठे सेक्टर 36ची आणि त्याचा पिकअप आहे. कळंबोलीपासून ते कामोठ्याचा पिकअप आहे आणि कामोठे सेक्टर 18चा ड्रॉप आहे. तर मग चला जाऊया, फटाफट पिकअप करतो. तिकडे गेल्यावरती ढगाळ वातावरण आहे. थोडासा ऊन कमी झाला ना तर बरं होईल, पण ठीक आहे. काय तर मित्रांनो, आपल्याला ऑर्डर इथून लागली आहे, बँगलोर बेकरी. इथून आय गेस केकची ऑर्डर आहे, समथिंग असंच काहीतरी आहे. बघूया. Click a picture of a restaurant. Help other partners by clicking picture restaurant from outside. अच्छा, अरे यार, तिथे पिक्चरवरती क्लिक करायचं होतं पण ते तिथे क्लिकच नाही केलं. ठीक आहे, काय हरकत नाही. सॉरी. डबल 256 रवा केक और वेज पफ. पफ कैंसिल किया है क्या? नहीं, आपको वहाँ पे आ रहा है क्या? नहीं, पफ मेरे पास नहीं है, इसलिए बोल रहा हूं। आपके पास नहीं है तो मैं कस्टमर को इन्फॉर्म करूँ फ़ोन करके? एक बार चेक कर लेना फिर वैसे बताने के लिए. तर मित्रांनो, ऑर्डर मी पिकअप केलं आहे इथून, पण झोमॅटोचं काय सीन आहे काय समजत नाही मला. ॲप्लिकेशन ग्लिच झालं आहे इथे. आता बघू शकता इथे काहीच दाखवत नाही आहे, नाही नेव्हिगेशन ऑन करू शकत, नाही काय ऑन करू शकत. आता दोन ऑप्शन आहेत माझ्याकडे. सगळ्यात पहिले डाटा ऑफ करा. डाटा ऑफ केल्यानंतर ॲप्लिकेशन क्लोज म्हणजे झोमॅटोचा ॲप ओपन केल्यानंतर इथे व्ह्यू ऑर्डरच्या डिटेल्सवर जायला लागेल. त्याच्यानंतर ऑर्डर डिटेल्स आलं आहे. आता ही कस्टमरचा ॲड्रेस आहे, इथे गो मॅपवर जायला लागेल आणि इथे डाटा चालू करायला लागेल आणि या प्रकारे मग आपल्याला कस्टमरची लोकेशन भेटेल. आता हा ॲडिशनल डोका लावायला लागणार आहे, कारण का ह्याच्यानी टाईम बराच वाया जातो आहे ना. तर हे मला माहीत नव्हतं, पण एक्सपेरिमेंट काइंड ऑफ तसा प्रकारचा सीन आहे. चला जाऊया. तर मित्रांनो, मी आहे ना लोकेशनवरती आलो आहे. ती ऑर्डर आपली डिलिव्हर झाली मागची. लोकेशन तर इथलंच दाखवतो आहे. ठीक आहे, क्लाउड किचनचा ऑर्डर आहे हे तर कन्फर्म आहे, पण घेऊन कुठे जायचं आहे? कस्टमर लोकेशनमध्ये जर गेलो तर किती किलोमीटर दाखवतो आहे? 4.9 किलोमीटर. मला काही समजत नाही आहे की नक्की चाललं आहे काय. 132 रुपयाची ऑर्डर लागली होती, 4 किलोमीटरचा ड्रॉप होता. आता मी ही ऑर्डर जस्ट या बिल्डिंगच्या खाली घेऊन आलो आहे आणि कस्टमर केअरवाल्याने बोललं की मोबाईलला रिस्टार्ट करा. तर मी मोबाईलला रिस्टार्ट केला आणि रिस्टार्ट केल्यानंतर आता बघतो आहे की ही ऑर्डर आता इनकम्प्लीटमध्ये गेली आहे. म्हणजे याचा अर्थ ही एक ऑर्डर कॅन्सल झाली आहे. काय करावं का समजत नाही मला. प्रॉब्लेम पैशांचा नाही आहे, पैसे गेले ठीक आहे, जाऊ दे. पण हा सीन काय आहे भाई? हा एवढा मोठा ग्लिच कधी सॉर्ट आउट होणार आहे यार या लोकांचा? तर मित्रांनो, मला एक ऑर्डर लागली आहे इथून. नाव आहे रिव्हर साईड. हे काय चाललं आहे इथे? उचली सोसायटीच्या इथून गाड्या उचलल्या. व्हॉट? असं वाटतंय पाताल लोकमध्ये आलो आहे.
एक मिनटं पण नसेल झालं इथे गाडी पार्क करून, पण ऊन एवढा जास्त आहे की गाडी एवढी तापली आहे की मला लिटरली बसायला चटके लागत आहेत. मी असं फुल ओव्हरहीट झाले त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये हे फालतूगिरी झोमॅटोची 4 किलोमीटरचे 132 रुपये देत होता, त्याच्यामध्ये ऑर्डर इनकम्प्लीट झाली. हायला कधी विचार केला त्या रेस्टॉरंटवाल्यांचं किती नुकसान होत असेल किंवा त्या कस्टमरचं किती नुकसान होत असेल? कोणाची चुकी नाही यामध्ये, नाही ते रेस्टॉरंटवाल्यांची चुकी आहे, नाही कस्टमरवाल्यांची चुकी आहे, नाही माझी चुकी आहे. सगळी चुकी आहे त्या झोमॅटोच्या ॲपची. त्या एका ग्लिचमुळे डायरेक्ट ऑर्डरच इनकम्प्लीट झाली. त्याच्यामुळे त्या रेस्टॉरंटवाल्यांचं नुकसान, तो कस्टमर भुका राहिला असेल आणि माझ्या तोंडातून घास गेला. मित्रांनो, ही वाली जी ऑर्डर लागली आहे ना, ही ऑर्डर लागली आहे 185 रुपीज. आणि इथून घेऊन जायचे टक्का हॉनेस्टी कॅटरर्स. बाई मला डब्यांची लिटरली सांगू ना, मला भीती वाटते डब्यांची. कारण आहे ना, सांडतो कधी कधी, मला अशी गाठ मारतो. बस चला. सात किलोमीटरचे 185 रुपये देतोय. वाव, बघू ना, मला तर अजून पण विश्वास नाही होते 7 किलोमीटरचे 185 रुपये देतोय. काल मी हिरानंदानीच्या इथं गेलो होतो, 15 किलोमीटर होता तो डिस्टन्स मित्रांनो, आणि 15 किलोमीटरचं दिले किती 173, म्हणजे ऑलमोस्ट ह्याच्यापेक्षा डबल डिस्टन्स होता तो. मला कोणतरी भेटलं आहे ज्यांना मी हा पार्सल आहे ना देऊ शकतो. ते शोधत होतो कधीपासून. दादा, ठीक आहे. बघा कसं आहे की माझ्या बॅगेमध्ये जास्त वजन मी ठेवू शकत नाही, कारण ते तेल सांडून वाट लागेल है ना. तर आणि मला काय भूक काय लागली नाही आहे, म्हणजे नक्की आयटम काय ते पण मला माहीत नाही आहे. तर जाऊ दे, फॅमिली आहे पूर्ण. आय नो त्यांच्याकडे मोबाईलसुद्धा होते, पण ठीक आहे, काय हरकत नाही. मला चांगलं वाटतंय बस. मित्रांनो, हा कुठल्या ॲप्लिकेशनचं वगैरे ग्लिच नाही आहे. इथं ओरियन मॉलला आपली जी पब्लिक भेटली होती ओळखीची, त्यांना मी विचारलं की नक्की काय सीन आहे. तर ते बोलले की नाही, बोलते सगळ्यांनाच देत आहेत, बोलतात चांगलं पे आउट. कोणच दिसणार नाही तुम्हाला इथे, कारण सगळेजण गेले तिकडे. मज्जे बाई मज्जे. अरे विहीघरला जायचं आहे, कुठून जायचं आहे? हां, इथून जायचं आहे ना. ए मज्जे रे बाई मज्जे, अरे आमचे मज्जे. दहा किलोमीटरची ऑर्डर लागल्यावरती किती रुपये देईल मला, तर हे प्रश्न पडलाय. लालच आ रे दोस्त, लालच. बघा मित्रांनो, आला की नाही रे झोमॅटो लायकीवरती. आयला 7.5 किलोमीटर 150 रुपये दाखवले होते, पण आता 86 रुपीज दिले. आयच्या गावात चिंगूर. आता मी याला हे करणार, रिपोर्ट करणार. पे आउट इश्यू नाही, लास्ट ऑर्डर रिलेटेड ऑर्डर पे रेस तिकीट 150 रुपीज़ दिख रहा था, 83 दिया.
ओनली. ठीक आहे. आता इथे काय हे नाही करणार, ऑर्डर कसं असं लागणार नाही. आता निघा इथून. ते 7 किलोमीटरचा सीन मला आत्ता जाऊन माहिती पडतोय. इथे सर्ज होता, म्हणजे याचा डबल धमाका सर्ज होता. तर त्याच्यामुळे 12 ते 2च्या मध्ये जेवढे पण ऑर्डर्स लागतील ना त्यांना डबल पैसे भेटतील असा काहीतरी सीन होता. आणि ही गोष्ट मला माहीत नाही, कारण कालच्या ह्याच्यामध्ये कुठे मेन्शनच नव्हता. हे 2 दिवसाआधी मेन्शन केलं होतं कुठेतरी. आता एवढं कोण माहीत काल काय जेवलं ते मला आठवत नाही. तर त्याच्यामुळे हे एवढे पैसे दिले. 7 किलोमीटरचे 200 रुपये, डबल धमाका. ठीक आहे, काय हरकत नाही आहे. आता एक रायडर भेटला माझा मित्र, तो त्याला 180 रुपयाचा इन्सेंटिव्ह आहे आणि मला इन्सेंटिव्ह 150 रुपयाचा आहे. अरे काय चाललं आहे यार झोमॅटो यार, सगळ्यांना सेम ठेवा ना तुम्ही. एकाला कमी एकाला जास्त, हे हा काय सीन आहे. इथे एक ऑर्डर लागली आहे, एका आतमध्ये हॉटेल आहे. कस्टमरचा कॉल आला होता की मी मधूनच रस्त्यातून ना ऑर्डर पिकअप करेल. करण जाडेची ऑर्डर आहे ही. बेसिकली ब्रिजच्या खाली उतरशील तेव्हा मी भेटून जाईल. ठीक आहे. हा बघा इथे आहे रेस्टॉरंट. सेवन 345 7345. चला भेटला ऑर्डर. आता जातो आणि डिलिव्हर करतो. मित्रांनो ऑर्डर झाले डिलिव्हर. तर समोर चालेत ना ते होते कस्टमर. आता इथून मी खालीच जाणार होतो कारण मला माहिती होतं की इथं काय ऑर्डर लागणार नाही आहे. पण इथून 5.5 किलोमीटरचा पिकअप आहे आणि 2 किलोमीटरचा ड्रॉप आहे. तो ऑर्डर लागली आहे इथून. करणझाडे म्हणजे राईट साईडला आहे, लेफ्ट साईडला नवी मुंबई एअरपोर्ट चखावत. ठीक आहे, मला काय टेन्शन नाही आहे. माझे मस्त ऑर्डर काउंट होत आहेत इन्सेंटिव्हसाठी. चमायला मजाही मजे. भेटलं आपल्याला ऑर्डर. निक आता ह्याला खांदा कॉलनीमध्ये घेऊन जायचं आहे. कुठं गेलं रे दुकान, कुठं. हां भेटला. अजवा. इथली ऑर्डर लागली आहे. पहिले रिच ऑर्डर रेडी बने. वा नाइस. हां सुकापूरला जायचं आहे. तो 3877. जाने के लिए आदमी साथ में भेज दूं? रास्ता बताओ. चला ऑर्डर भेटला. 1 मिनिट. हो ओके, सुकापूरमध्येच आहे. सुकापूरची ती ऑर्डर डिलिव्हर केली. आता अजून एक ऑर्डर लागली आहे. पण त्याच्या आधी आपल्या गाडीमध्ये जरा पेटपूजा म्हणजेच पेट्रोल टाकायला जायचं आहे. कार्ड आहे ना, फुल करणं आहे. हां
ला 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 ला. और बैठ जाएगा, डाल दो. बस बस बस. 9151 बस बस भाई बस. 915110 इसका बिल देना. तो मेरा भी तो है ना, मेरा यही बचता है. तो लेके जाएगा मैं, क्या देखेगा. ये क्या कर रहा है. आणि या ट्रिपला इथे 0 करू. चला, आतापर्यंत बाईक आपली 67 किलोमीटर चाललेली आहे. रेस्टॉरंटनी फूड मार्क पण केलं आहे रेडी. चला, आता कसं, आता गाडीचं काय टेन्शन नाही. आता तिचं पोट भरलं आहे. आता 600 किलोमीटरपर्यंतची रेंज भेटते फुल टँकला. 600 काय 650 किलोमीटर मग काढू शकतो. जर गाडी 40-50च्या स्पीडला जर ठेवली ना, तर आरामात तेवढा रेंज निघू शकतो. पण माझ्यामध्ये किडे आहेत, एकदम सरळ आणि शुद्ध भाषेत बोलला तर. मी गाडी 70ला पण चालवतो, 90ला पण पळवतो. मग ते ऑन अँड ॲव्हरेज 550 किलोमीटरचा रेंज भेटून जातो मला. त्याच्यापेक्षा जास्तच भेटतो, पण मी ऑन अँड ॲव्हरेज 550चा रेंज पकडून चालतो, राऊंड फिगर. आणि तेवढं 750-800 असंच पेट्रोल बसतो गाडीमध्ये. ओके मित्रांनो, तर आता बघा, एक छोटीशी दुविधा आहे. ही छोटीशी दुविधा आता पुढे जाऊन होणार आहे मोठी दुविधा. कसं काय सांगतो तुम्हाला. ओरियन मॉलमधून एक नॅशनल बार्बेक्यूची मला ऑर्डर लागली आहे. ती ऑर्डर मला जवळजवळ 10-15 मिनटांनी भेटली. त्याच्यानंतर चायना वोक, जे की ओरियन मॉलचा थोडा फूड आहे, तिथून मला ऑर्डर लागली. दोन्ही पण ऑर्डर तर माझ्या बॅगेमध्ये मी पिकअप केल्यात. ठीक आहे. तर त्याच्यातली चायना वोकची ऑर्डर आहे, ती आता मला द्यायचे पनवेल रेल्वे स्टेशन. आता ती कुठली ट्रेन आहे देवाला माहिती. तो त्यांनी सीट नंबर आणि काहीतरी नंबर लिहिला आहे. तो बोलला की 9:15 वाजता ट्रेन येईल. बोलते की मी बोलते बाहेर येतो ऑर्डर डिलिव्हर करण्यासाठी, ऑर्डर पिकअप करण्यासाठी. आता मला सांगा, दुसरी जी ऑर्डर आहे जी माझ्या बॅगेमध्ये आहे, कस्टमर तिथं पण त्याला वेट करायला लागेल त्या कस्टमरला, आहे ना. आणि ट्रेन काय कधी लवकर असतात, कधी लेट असतात. तर आता बघू कसं काय सीन होतं आहे ते. एक टाईम असतो प्रत्येक ऑर्डर डिलिव्हर करण्यासाठी, लाईक 30 मिनटं 45 मिनटं त्याच्यावरती होतात. आणि जर कस्टमर जर डिले करतो आहे तर ऑर्डर कॅन्सल होते. तर आता बघूया. एक तर मेन गोष्ट म्हणजे पनवेलचा सीन असा आहे, पनवेलच नाही कुठला पण स्टेशन घ्या की तिथे बाईक अलावत नसतात. बाईक नाही, सॉरी, आम्हाला एंट्री अलावत नसते. आता किती गर्दी आहे बघा. आणि आपली इन्कम पण ऑलमोस्ट 350च्या आसपास आहे. कारण एक ऑर्डर आहे जो की मी अजूनपर्यंत डिलेवरी मार्क केला नाही आहे. टाईम होतो आहे बघा 10:48. बरोबर 11 वाजता डिलेवरी मार्क करेल मी याला. आजचा दिवस तर भाई खतरनाक, विचित्र, पण तरी पण एंड ऑफ द डे स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला आणि एन्जॉय करून दिवस एंड करतो आहे. येतात रे असे कस्टमर, त्याच्यामध्ये आपण काय नाही करू शकत. ठीक आहे, त्या कस्टमरची पण चुकी नाही, सगळी चुकी तर झोमॅटोची आहे. पण ठीक आहे यार. तर ठीक आहे,
व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी भेटतो उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.